आणि फिल्डिंगसाठी आपल्याला इन्व्हाइट केलं कोळेगाव संघ. तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आहे. स्क्रीनवरती वॅगन व्हील दाखवलं जातंय. खर तर अशाच पद्धतीचं हे क्रीडांगण आहे असं आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीनं स्क्रीनवरती आमचे टेक्निशियन टीम मेंबर्स ऋषी गायकवाड दाखवत आहेत. तर निलजेगावचे आमचे संदीप पगडे आणि कुंदनजी पगडे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. खर तर आपला संघ जबरदस्त कामगिरी करतो आणि त्या संघाच्या पाठीशी हे संपूर्ण ग्रामस्थ आपण पाहतोय. पाठबळ आहे. तर चला ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हायचं आहे. 3 षटकांची मॅच. चला पाणी पाहिजे तर मैदान चला लवकर मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांची मॅच. हॅलो तब्बल 8 संघांचा खेळ आपण पाहिला, परंतु त्यापैकी दोन्ही संघ अंतिम टप्प्यामध्ये कल्याण डोंबिवली विभागातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोळेगाव आणि विरोधात निलजे संघ खेळतोय. अगदी दोन्ही जवळपासचे संघ शेजारी संघ मैदानाच्या आतमध्ये आता खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट या मॅच साठी. 3 षटकांची मॅच. ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये समीर पाटील आणि साथीनं फलंदाज आपल्याला शेखर आणि समीर ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. शेखर पवार आणि समीर पाटील. जबरदस्त खेळ आज पूर्ण दिवसभर आपण पाहिला या दोन्ही टीमचा. आजच्या दिवसामध्ये सुरुवातीला विक्रम आपण पाहिला होता. 72 धावसंख्या बनवली होती 5 षटकानंतर आणि त्यानंतर तो विक्रम तोडला होता तो कोळेगाव टीमनंच. कारण की या संघाकडून खेळत असताना बबलू पाटील 50चा पल्ला देखील त्यांनी पार केला होता आणि जबरदस्त खेळ करत असताना तब्बल धावा त्यांनी कुठल्या होत्या 78 धावा. त्यानंतर एका मॅच मध्ये आपण धरणा संघाकडनं देखील जबरदस्त खेळ पाहिला होता. 92 धावसंख्येची लयलूट एका सत्रात त्यांनी देखील केली होती. म्हणजे या स्पर्धेतील उच्चांक 92चा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या मॅच मध्ये स्ट्रायकिंग एंडला शेखर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती समीर पाटील नॉन स्ट्राईकला आणि शेखर पवार स्ट्राईक एंडवरती. बबलू पाटील षटक क्रमांक पहिलं पॉवर सर्कल मध्ये
या संघाचा स्ट्राईक गोलंदाज लेफ्ट ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू वेग पाहायला मिळाला, दिशा देखील चांगली होती. पंच दर्शवतायत की अगदी सुरक्षित लाईन मधून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. डॉट चेंडून सुरुवात या सत्राची पाहायला मिळते, ह्या मॅचची देखील. मागच्या मॅच मध्ये 11 धावा खर्च झाले होते. बबलू पाटीलकडनं थोडासा निराश होता, कारण की त्याला माहित होतं सुरुवातीच्या क्षणाला धक्के प्रतिस्पर्ध्यांना गरजेचे आहेत. अशा मोमेंटला मात्र काय जबरदस्त चेंडू टाकलाय, सरळ यष्टांचा वेध साधलाय. क्लीन बॉल त्रिफला चिच्च्या माध्यमातून धक्का पहिला निलजे संघाला. शेखर पवार बॅक टू द डगआउट. डीजे डीजे आठवण करून देतो, थंडीचा महिना आलाय आणि थंडी जाणवते देखील वातावरणामध्ये देखील. जसा सूर्य आपल्यापासून दूर जाईल वातावरणामध्ये आपल्याला जरूर थंडीचं प्रमाण वाढताना पाहायला मिळेल. एकतर हे क्रीडांगण ज्या ठिकाणी आहे इथे जर रजनी क्रिकेट स्पर्धा झाली ना तर भरपूर थंडी आपल्याला अनुभवायला मिळेल. खरं तर सध्याच्या घडीला अनेक ठिकाणी प्रकाश झोतातील देखील स्पर्धा पाहायला मिळत आहेत आणि ह्या हंगामामध्ये छत्रपती ट्रॉफी देखील आली आहे. मला तरी वाटतं कमिंग सून आपण पाहतोय. परंतु सध्याच्या घडीला राजनीतीचं रणशिंग फुंकलंय. निवडणुका लागल्यात त्या कारणास्तव बऱ्याचशा स्पर्धा पुढे देखील पोस्टपोन करण्यात आल्यात. बबलू पाटील पुढील चेंडू चांगला होता, इथे देखील सरप्राईज केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ते भावेश पवार. मागच्या मॅच मध्ये भावेश पाटील आहेत. मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ भावेश पाटीलनं केला होता. ह्या मॅच मध्ये देखील समोर एक चांगला संघ आहे, त्यांच्यासमोर आव्हान चांगलं ठेवावं लागेल. एक तर टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारली आहे, हे आव्हान उभारावंच लागेल. फिल्डिंग करत असताना हाताचा स्पर्श झाला, बॉलनं दिशा चेंज केली आणि बॉल निघून गेलाय. तो आता मिड विकेट चा क्षेत्ररक्षक पुढे सरकला होता. शॉर्ट मिड विकेट, त्याच्या हाताला बॉलनं स्पर्श केला आणि बॉल गेलाय तो आता लॉंग ऑन सीमारेषे पार. सीमारेषा पार बिग हिट षटकार आलाय फलंदाज भावेशच्या बॅट मधून. हुकमी एका 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 त्याने उत्तुंग मारला छक्का, त्याने उत्तुंग मारला छक्का, त्याला छक्का. थँक्यू. डीजे मास्टर देखील आता टायमिंग शॉट दाखवत असताना बॅट्समन आहे, हुकमी बॅट्समन आहे. मागच्या मॅच मध्ये देखील खेळ केला आणि त्याच्या बॅट मधून उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 10 वरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा एज लागली आहे, बॉल चाललाय तो तडमॅन गलीच्या मधून मागे निघून दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. सफल धावा 2 मिळतील. 2च्या मदतीनं धावफलक 12. वेल फॉर लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी गमावलाय, 12 धावा धावफलकावरती. एक गडी जरी गमावला असला तरी देखील धावसंख्येचा वेग कायम केलाय तो निलजे ब या संघानं. चला फार चर्चा करू नका. टीम मीटिंग जितकी कराल त्याचा बेनिफिट खरं तर निलजे संघालाच मिळेल असं आपण म्हणू शकतो, कारण की दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग कोळेगावला करायची आहे. अंधार पसरला तर बॅटिंगसाठी आपल्याला जास्त परिश्रम जास्त संघर्ष करावा लागेल. आमचे अक्षय शेठ पाटील यांचं आगमन झालंय, सहर्ष स्वागत. बैलगाडा क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. जिथे जिथे बैलगाडा शर्यत भरवल्या जातात तिथे तिथे त्यांचा बैल आपल्याला पाहायला मिळतोय. राजा बैल, त्यानंतर आता त्यांचा विराट. खरं तर सध्याच्या घडीला चर्चेत बैलगाडा क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी मोठमोठ्या बैलगाड्या शर्यतींच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आता जाऊया मॅचच्या दिशेनं. मागच्या मॅचचा मॅच विनर शुभम पाटील गोलंदाजीसाठी लेफ्ट ओव्हर द विकेटनं.
चेंडू चांगला होता, हुकचा चांगला फटका, बॉलला पाठवलं ते फाईड लेगला, बॉल थांबणार नाही एका टप्प्यावरती, ओव्हर दी लाईन, सीमारेषा पार, कणकणीत चौकार. आहे झुंजार गाडी दमदार. या फलंदाजच्या पहिल्या मॅच पासून त्यानं ते दाखवले देखील. समीर पाटील मैदानाच्या आतमध्ये. एकनाथ माली यांचं जर आपण विचार केला तर क्रिकेटमध्ये प्रत्येक सिच्युएशनला त्यांच्या मुखातनं गीत आपल्याला पाहायला मिळतं. एकतर अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे, बसल्या जागेवरती सहज ते गाणं लिहितात आणि संगीतबद्ध देखील करतात आणि आवाजामध्ये देखील त्यांच्या अमुक गोडी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू आता अतिरिक्त बाहेर, चौकारानंतर व्हाईट बॉल, अतिरिक्त धावा. मागच्या मॅचमध्ये फक्त एक धाव खर्च करणारा गोलंदाज, त्याच्या आता पहिल्याच बॉलवरती 5 खर्च झाल्यात, 17 धावा स्कोर कार्डवरती. क्रिकेट आहे, कधी एक मॅचमध्ये आपला परफॉर्मन्स चांगला होता तर कधी आपल्याला टार्गेट देखील केलं जातंय. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. इथे देखील फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला लॉप केला, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत बॉल न गाठले सीमारेषा. एका टप्प्यावरती सलगचा हा दुसरा वार, समीर पाटीलचा दुसरा चौकार. जीवनावर संघात कोणता खेळाडू आहे कोणता नाही याचा विचार न करता मला योगदान द्यायचं आहे हे दाखवत असताना समीर पाटील 2 चेंडू 8 वरती खेळतोय आणि धावफलक 21-21 या आकड्यावर. टार्गेट शुभम पाटीलला त्यानं केलंय. स्वीप खेळायचं होतं परंतु व्यवस्थित बॅट चेंडूचा संपर्क नाही. या पंचांचा लेग बाईटचा इशारा, बॉडीवरती हा चेंडू आदळला होता, सिंगल पूर्ण झाली. धावफलक 22, लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक प्रगतीपथावर. 3 षटकांची मॅच, 3 षटकामध्ये किमान 40 धावा मला बनवायच्या आहेत. हा प्रयत्न निलजे संघाचा आपण पाहतोय कारण की टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग देखील स्वीकारली. त्यांना माहित आहे या खेळपट्टीवरती आता अंधार पसरेल तेव्हा मात्र सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करणं इतकं सोपं नसेल. त्या अनुषंगाने टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंगमध्ये सुरुवात चांगली झाली आहे. जरूर पहिल्या षटकाच्या सुरुवातीला विकेट गमावला होता परंतु त्यानंतर ज्या पद्धतीनं वापसी केली भावेश पाटील, त्याच्या बॅटमधनं षटकार देखील आला, चौकार देखील आपण पाहिला आणि त्यानंतर समीर पाटील त्याच्या बॅटमधनं सलग 2 चौकार पाहायला मिळाले. एकंदरीत 22 वरती आता स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते निलजे संघाचं. पुढील चेंडू अतिरिक्त बाहेर निघालाय. पंच पुन्हा एकदा आमच्या दिशेने वळतायत. संध्याकाळच्या सत्रात त्यांना देखील एक्सरसाइज करण्याची संधी दुसऱ्यांदा या षटकात प्राप्त झाली आहे. एक धाव खूप महत्वाची. सामना जसा कुशल मुवमेंटला येईल त्यावेळेस मात्र एक धावेची किंमत प्रत्येक खेळाडू संघाच्या लक्षात येईल यात शंका असते. या सुंदर अशी स्पर्धा ओमसाई क्रिकेट संघ तळोजे मजकूर आणि त्यांच्या वतीनं भरवलेली स्पर्धा. आणि इथे काय घडलंय, समोर गवसला अगदी क्लीन प्लम LBWच्या माध्यमातनं धक्का दुसरा. परतत असताना विशाल पाटील डगआउटच्या दिशेनं. मुंबई नवीन फलंदाज योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण हा देखील खेळाडू आहे, वेल फिनिशर म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जाते. आता फिनिश टच कसा देईल याकडे लक्ष जरूर असेल चाहत्यांचं. स्क्रीनवरती आपण गोलंदाज शुभमला पाहतो. या मॅचमध्ये 10 धावा त्याच्या विरोधात आल्यात. एक विकेट त्यानं मिळवलाय परंतु अजूनही 2 चेंडू त्याला फेकणं बाकी आहे. समोर योगेश 23 धावा स्कोर कार्डवरती. 30+ धावा बनवायच्या आहेत 3 षटकात. हा प्रयत्न एका बाजूला निलजे बचा. फटका हा देखील चांगला आहे, लॉप केला, गॅप मध्ये टप्पा पडलाय परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. धावा त्यानं सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. आणि त्या एका टप्प्यानं बॉल सीमारेषा पार जायला हवा होता असं मी तरी म्हणेन परंतु स्वतःला झोकून दिलं. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, 2 धावा मिळाल्या. धावफलक 25-25 वर.
अंतिम बॉल 1 टू गो. दुसरं षटक शुभम पाटील. प्रहार केलाय समोरच्या दिशेला डाऊन द ग्राउंड. खेळाडू देखील नाहीये तिथे कोणता आणि समोर मैदानाला क्लिअर करता असताना बॉल गेलाय सीमारेषा पार. आलाय तो इट इज अ मॅक्सिमम षटकार. जायला उशीर मला तरी वाटते मालिकावीरसाठी जे रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीज आहे ते आलंय. तिरका कटाक्ष प्रत्येक खेळाडूचा मालिकावीरसाठी जे काही पारितोषिक आहे त्याच्याकडे लक्ष प्रत्येक खेळाडू वेधून असतो. काही ठिकाणी आपण पाहतो स्पायसिकल, काही ठिकाणी कूलर आपल्याला पाहायला मिळतात, तर काही ठिकाणी मोटार बाईक देखील पाहायला मिळतात. आणि ती मिळवण्यासाठी रणनीती प्रत्येक खेळाडू आखत असतो. परंतु ती रणनीती आखत असताना खेळाडू वृत्ती न खेळ देखील आपल्याला गरजेचं आहे. काही ठिकाणी आपण पाहतोय संघाच्या हिताचा विचार न करता वैयक्तिक पारितोषिकाचा विचार जेव्हा केला जातो तेव्हा मात्र जी खेळाडू वृत्ती आपण पाहतो ती वृत्ती नाहीशी होताना पाहायला मिळतं. काही स्पर्धेमध्ये ह्या गोष्टी घडतात. इंडिव्हिज्युअल स्कोअरसाठी जास्त विचार जेव्हा करतात खेळाडू तेव्हा मात्र क्रिकेट थोडंसं खालावलेलं पाहायला मिळतं. परंतु इथे तसं घडणार नाही. या मॅचमध्ये मजा आहे, जबरदस्त खेळ. आतापर्यंत योगेशचं देखील कौतुक करावं लागेल. तो देखील चांगले योगदान आपल्या संघासाठी देतोय. मी अगोदरच म्हटलं होतं वेळ फिनिशर या संघाचा आणि फिनिश टच तो चांगला देत असताना षटक निहालचा वापर. निहाल पाटीलला मात्र तैनात करण्यात आले गोलंदाजी मार्कवरती. चांगला फटका समोरच्या दिशेला अगदी स्टेट ऑन द ग्राउंड. फिल्डिंग चांगली झाली होती परंतु अंततः बॉल न गाठली सीमारेषा. पहिल्याच बॉलवरती वेलकम झालंय, स्वागत झालंय ते गोलंदाज निहालचं चौकारानं. समीरनं ठोकलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंगचा प्रयत्न चांगला झाला परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. एफर्ट चांगला होता शंकर दादाला आपण पाहतोय तिथे. 4 धावफलक मात्र पुढे सरकत असताना पाहायला मिळतंय. लेटकट करायचं होतं परंतु चांगला चेंडू वापसी करण्याचा प्रयत्न निहाल पाटीलचा. डॉट आला, बिंदी बॉल. 35 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या सत्रातील. 35 धावा एक चॅलेंजिंग टोटल सध्या तरी पाहायला मिळतो. इथनं ज्या धावा बनतील त्या बोनस असतील मी तरी म्हणेन, कारण की बॅटिंग लाईनअप चांगला आहे कोळीगावचा. त्यांच्यासमोर जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. चांगला चेंडू खोलात टाकलेली लेंथ यष्टीरक्षकासह शॉर्ट थर्डमॅन फाईन लेग बीट झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही आहे. एकच धाव मिळेल. गोलंदाजी चांगली होते. निहाल पाटीलचं कौतुक करावं लागेल. मागच्या मॅचमध्ये त्यानं देखील जबरदस्त गोलंदाजी केली होती. कारण की धरणा संघाच्या समोर जेव्हा टार्गेट सेट झालं होतं असं वाटलं होतं टार्गेट छोटा आहे परंतु जबरदस्त गोलंदाजी राहिली ती टीम यंगस्टार कोळेगावची, ज्यामध्ये आपण शुभम पाटील त्यानंतर निहालला देखील पाहिलं होतं. त्याने देखील चांगला प्रयत्न केला होता आणि त्या जोरावरती सामना जरूर त्याने जिंकलाय. बरेचसे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ही मॅच पाहतात, त्यांचं आपण स्वागत करू. कारण की हे दूरवरचे दोन्ही संघ कल्याण डोंबिवलीमधील कोळेगाव आणि निलजाचे संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे प्रेक्षक घरबसल्या ही मॅच पाहतात, त्यांचं स्वागत असेल. फुलटॉस चेंडू अलॉंग दी कार्पेट. चेंडू गरंगळत जाईल तो डीप मध्ये. लॉंग ऑन पुढे सरकलाय. सिंगल आणि फक्त सिंगलच. दुसरी धाव आता मात्र मिळेल. घडलंय काय. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात बॉल मागे निघून चाललाय सीमारेषा पार. धावा किती या बॉलवरती? 5. यस, 5 धावा महत्वाच्या ठरतील. माझ्यावर संकट आला तुम्हीच. आणि ह्या 5 धावा केवळ संघाच्या नाही तर योगेश पाटीलच्या देखील खात्यामध्ये पाहायला मिळतात. कारण की ओव्हर थ्रोच्या धावा आपण पाहतो फलंदाजच्या खात्यामध्ये जोडल्या जातात आणि एकंदरीत आता धावफलकावरती विचार केला तर 41 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. त्यांना माहिती आहे समोर बबलू पाटील सारखा एक विस्फोटक शैलीचा फलंदाज आहे. मोठं टार्गेट त्याच्यासमोर आपल्याला ठेवावं लागेल आणि बॅटिंग तशीच चालू आहे. फटका हा देखील चांगला आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं बॉलला खेचलंय. मिड विकेटला फक्त सिंगल. सिंगलला अंतिम बॉलला स्ट्राईक दिले ती योगेश पाटीलच्या खात्यात. योगेश पाटीलमध्ये क्षमता आहे. 3 चेंडू 13 वरती तो खेळतोय. चांगलं त्याचं योगदान. खरं तर लिमिटेड ओव्हर्समध्ये 15-20 धावसंख्येचं योगदान 3 ते 4 चेंडूत आलं तर ते योगदान खूप महत्त्वाचं ठरतंय.
आणि आता तसंच योगदान योगेश पाटील देत असताना शेवटचा चेंडू 42 42ला 2 आपण पाहतोय. तिसरं षटक आणि अंतिम बॉल. टार्गेट सेट बॉल. टार्गेट कितीचं सेट होईल. सिंगल तर पूर्ण झाली आहे. मिड विकेटला थोडंसं फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि 2 देखील पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता समीरनं, परंतु योगेश पाटील रेडी नव्हता. 2 मिळतील अंतिम बॉलवरती आणि या 2च्या मदतीनं धावफलक पोहोचेल ते आता 44-44 वरती. आणि आता लक्ष असेल विजयासाठी. येणारे चेंडू 18 आणि 45 म्हणजे प्रति षटकामागे धावा 15 बनवावे लागतील. आता मॅच मध्ये मजा येईल की एका बाजूला टॉप बॅटिंग ऑर्डर आपल्याला पाहायला मिळतो तो यंगस्टार कोळेगावचा, तर त्यांना रोखण्यासाठी सुसज्ज असेल तो निलजे बस संघ. परंतु सामना कोण जिंकेल आणि कोण बक्षिसाचा मानकरी होईल ऐकण्यासाठी खेळाच्या अंतिम सत्रात आजच्या दिवसात आपण जाणार आहोत ते आमचे परम मित्र देसरचा बुलंद आवाज सौरभ पाटील यांच्या दिशेने. तुर्तास मी थांबतोय. या स्पर्धेमध्ये आम्हाला इन्व्हाइट केलं, समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल ओमसाई तळोजे मजकूर टीम आणि संपूर्ण त्यांच्या टीम कमिटीचं आणि संघाचं मी पुनश्च मनापासून आभार व्यक्त करतो. तुर्तास मी थांबतो. आपण थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. थँक्यू. हॅलो चिक. सन्मान करू आपण ज्यांचा आजच्या दिवसामध्ये समालोचन ऐकलं. याच रायगडच्या बातीतील तुर्भे गावाचा एक जबरदस्त गोड आवाज मराठीचा आणि साहीजी पाटील सरांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. आमचे बंधुतुल्य मित्र आहेत आणि तुम्हा आम्हाचा खऱ्या अर्थानं आवडीचा आवाज मराठीचा साहीजी पाटील सरांचा सन्मान या बॉक्समध्ये आपण लगेचच करणार आहोत. या सागर पाटील सन्मान करू आपण साई पाटीलचा. ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते आजचा दिवसामध्ये त्यांचा आवाज ऐकला. पाटील सरांचा सन्मान आपण करतोय. सरांचा सन्मान आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. पुढच्या वाटचासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. संदीप दादा पगडे आणि कुंदन दादा पगडे यांच्याकडनं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी निलजे संघाला 2000 रुपयाचे पारितोषिक. नमस्कार बडे, तुमचं सर्वांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटच्या मॅच मध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघाचं, जिथे उत्तरार्धामध्ये 45 धावा चेस करायच्या आहेत यंग स्टार कोलेगाव टीमला. पहिलाच बॉल पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉलला सुरुवात केली आहे. आशिष रसाळला तुम्ही पाहता पहिल्या ओव्हरमध्ये
बॉलिंग ट्रॅक वरती. आज निनाद रसाल नसला तरी खेळ खूप चांगला राहिला टीम निलजे बीचा. मुख्य व्यासपीठावरती शेठ उद्योजक उद्योगपती हे देखील मॅचला एन्जॉय करतात. दादा तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कुंदन शेठ तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. अपील हलकीशी तुम्ही पाहिली, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला, हा डॉट बॉल आला. ऑन फील्ड अंपायर डिसिजन. चला लगेच सामन्याला सुरू करा. पण डॉट बॉल आहे, लागोपाठचा दुसरा डॉट बॉल आला. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. समोर बबलू पाटीलला तुम्ही पाहता. ऑलरेडी गारपेट बॉल चाला बॉलच्या दिशेने मिड विकेटला समीर आहे. समीरने आज बॅटिंग चांगली केली, अर्ध्या षटकापासून दूर राहिला आणि या बॉलवरती मिळते ती सिंगल. 45चं लक्ष्य पार करायचा. प्रत्येक षटकामध्ये 15ची सरासरी आहे. एक क्वार्टर फायनलची तुम्ही मॅच एन्जॉय करता मित्रांनो. इथून जो सामना जिंकेल तो चमचमणी ट्रॉफीकडे त्याचं लक्ष आहे. जो जाईल या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये. काल I11 ओवे टीमनं काल खऱ्या अर्थानं हा मैदान गाजवला. तो पोचला या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये. पहिली टीम दुसऱ्या दिवसामध्ये कोण पोचेल याच्याकडे तुमचं आमचं लक्ष लागलंय. षटकातील पुढचा बॉल, चेंजची शक्यता तुम्ही पाहताय. बॉल हाताला स्पर्श झाला. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीने स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावपलकावरती 2 आकड्यावरती. 14 बॉल 43 जुनी करायचा. या मॅच मध्ये विजयासाठी यंगस्टार कोलेगाव टीमला. निलजे ब त्यांना फाईट करते यंगस्टार कोलेगाव. 2 टीम मध्ये तुम्ही मॅच पाहता. फटका चांगला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी फार आणि आला बबलू पाटीलचा हॅड अँड सम षटकार. तर खासियत आहे मित्रांनो. लेफ्ट हँडर रायटी कधी होतील हे देखील गोलंदाजांना समजणार नाहीये. रायटी जसे झाले रिप्लाय पाहू शकाल. बिग हिट पाहिला. पुढचा बॉल ऑलरेडी कार्पेट बॉल चालला. इथे तुम्ही पाहता फिल्डर चांगली झाली. मिड विकेटच्या फिल्डरच्या माध्यमातून मिडॉनला फिल्डर होते नाही. धावा धावपलकावरती 1 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 9 आकड्यावरती. 36ची अजूनही गरज आहे आणि या 36 धावा बबलू पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत ह्या धावा चेस होतील यात मात्र शंका नाही आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहता ही चिबुकली ती देखील मजा घेते मॅचचा. तिला यातलं काहीच समजत नसेल.
पण ती एन्जॉयमेंट करते. तिला वाटतं काहीतरी चालू आहे, बॉल बॅटचा खेळ ते देखील समजा असेल की नाही. पण बाबासोबत जेव्हा मॅच बघायला ते हे प्रेम आहे. आजोबा जेव्हा खऱ्या अर्थानं लहानपणी आपल्याला कडीवरती असतो ना गावभर, मग खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणा क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला दाखवतात आणि मोठं झाल्यानंतर आजोबांची आठवण देखील ते येतात की आजोबा आम्हाला मॅचला घेऊन जायचे, आज ते आपल्यात नाही आहेत. आणि ही चिमुकली देखील मॅचला एन्जॉय करते. अंगावरती प्रत्येकाचे शार येतात हा शब्द ऐकल्यानंतर. आजोबाचं प्रेम ना वडिलांपेक्षा खऱ्या अर्थानं अनमोल असतं आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती ते उपस्थित. बाबा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल उडवलाय, उंच गेला, पाटीलचा आला, ब्रँडेड हिट, पाटील ठोकला, षटकारचा. तू तुला आता 12 मॅन तुम्ही पाहताय, छोटा मुलगा आहे खऱ्या अर्थानं, यंगस्टार कोलेगाव संघाचा. आज शाळेत गेला नसावा, केट आली. खूप 12 मॅन आम्ही बघतोय. असे बरेच संघाचे 12 मॅन आहेत जे शाळेत जात नाही, मॅचला येतात. पप्पा सुट्टी मारतो, मॅच बघायला जायचं आहे. त्यातून एक कृष्णा आमचा 12 मॅन आहे. आज खऱ्या अर्थानं कृष्णाला सुट्टी देखील असावी, कारण की काल क्रिसमस आहे. त्या सुट्टी किंवा शाळेला सुट्टी देखील असावी म्हणून तो आला, पटकाला, झप्पा पे वर शॉट, चाबुक स्ट्रोक. हा थांबणार नाहीये, बबलू पाटीलला थांबवणं अवघड आहे. ठोकला, लॉंग ऑफ सीमा पार, चौकार. षटकातील पुढचा बॉल उडवला, मिस टायमिंग. ही विकेट महत्वाची आहे बबलू पाटीलची. ओ हो हो हो, गुड ट्राय, गुड ट्राय. काय ट्राय केलाय समीरनं. समीरनं 17 मध्ये का बॅटिंग केली आणि ट्राय देखील तेवढा. जवळजवळ मिड विकेट वरनं तो मिडॉन पर्यंत आलता झेल घेण्यासाठी, पण शेवटच्या क्षणाला बॉल हाताला स्पर्श होऊन जमिनीला दान झाला. या धावा मिळाला 2-2च्या बरोबरीने स्कोर पुढे चालला 21 धावा धावफलकावरती. आणि आता समीकरण 9 बॉल विजयासाठी गरज आहे या मॅच मध्ये. बबलू पाटीलची विकेट किती महत्वपूर्ण आहे तुम्ही पाहता. निलजे बस साठी खूप महत्वाची विकेट आहे. ट्रॉफी पर्यंत पोहोचायचे असेल या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. उडवला, बेन विकेटला आणखीन एक बबलू पाटीलचा कडक कडक बेधडक. आणि हा नो बॉल प्लस षटकार 6. खाण्यावाल्याला किराय तुम्ही पाहता विचार केला ना तर या ओव्हरमध्ये कुठेतरी खराब गोलंदाजी. यंगस्टार कोलेगावचा आता 12वा देखील खुश आहे, ते देखील नाचतोय. त्याला देखील आवड आहे क्रिकेटची. त्याला देखील वाटतं, प्रत्येकाला वाटत असतं की माझा गाव जिकाबा, ए असो बी असो सी, पण प्रत्येकाच्या गावाचा अभिमान, गावाचं खऱ्या अर्थानं अभिमान बाळगणारा हे क्रिकेटचा गजर तुम्ही पाहता. आणि तो देखील आता खुश झाला की दावा बबलू दादा मारतोय ना. बबलू पाटीलची आज बॅटिंग मात्र लाजवाब आहे. 9 बॉल 26 वरती तो खेळतो आणि समीकरण 9 बॉल 17ची अजूनही गरज आहे. फ्रीट वर शॉट स्क्वेअर लेगला बबलू पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये आलाय आणि त्या वादळाला थांबवणं अवघड आहे. त्यानं ठोकला, डीप स्क्वेअर लेग पार. अजून एक षटकार आहे झुंजार गाडी दामदार, याच्या बॅटीला चढली धार. मारला खणखणीत चौकार, चेंडू गेलाय सीमा पार. थँक्यू. षटकार आलाय आणि या षटकाराच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला 34 धावा धावफलकावरती. बबलू पाटील बायकर मॅन मित्रांनो, 2 बाईक त्याच्या नावावरती आहे आणि तो थोडा शांत होता आणि त्याची आज बॅटिंग मी पाहिली. आज त्याच्या देखील बॅटिंग मध्ये आम्ही देखील प्रेमात पडलो
खऱ्या अर्थानं आउटस्टँडिंग बॅटिंग केली बबलूनं. आणखीन एक समोरच्या दिशेनं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दुसरीचा प्रयत्न हा ना दुसरी धाव झाली पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जाताना धावा धावपलकावरती 36 या आकड्यावरती. आणि समीकरण तुम्ही पाहता 7 बॉल 9 ची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये धावा पक्क न आल्या असं वाटलं आता अवघड समीकरण आहे, पण बबलू पाटील मैदानामध्ये जोपर्यंत आहे ना तोपर्यंत या अवघडाला देखील तो तुम्ही पाहता त्या विजयापर्यंत मात्र बदलू शकता हे सांगत असताना 7 मध्ये 9 ची गरज. मॅच अजून संपली नाहीये. बबलूची विकेट महत्वाची आहे. आडव्या बॅटनं खेचला फटका. तिथं फिल्डर उपस्थित आहेत आणि या बॉलवरती मिळते सिंगल. डबलचा प्रयत्न होता पण सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीने षटक संपलं. दुसरा धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 37 या आकड्यावरती. तर समीकरण 6 मध्ये 8 ची गरज. टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्ही बबलूला पाहता का बॅटिंग केली आज बबलूनं. खऱ्या अर्थानं सर्वांना प्रसन्न केलं त्याच्या फटक्यानं. लेफ्टी आहे पण तो राईटी देखील होऊ शकतोय. खऱ्या अर्थात 2 मॅचेस ज्यामध्ये तुम्ही पाहता बॉल 6 चेंडू विजयासाठी तुम्ही पाहता 8 धावेची गरज. इथून बबलू पाटीलची विकेट आली ना तर खूप काही घडू शकतं मैदानामध्ये. त्याची विकेट येईल का. गती कमी केली इथे बीट झाला. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. का इथून भावेश बबलू पाटीलला भीत केल हा देखील मोठा प्रश्न आहे आज चाहता वर्गाला. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता 6 बॉल 8 ची गरज. पहिला डॉट आला. डॉट बॉल विकेट महत्वाचा आहे. निलजे बला या ट्रॉफी पर्यंत क्वालिफाय व्हायचं असेल तर. पुढचा बॉल उडवलाय. गेलाय गेलाय गेलाय. बबलू पाटील सांगतोय शरफ जिंदा आणि शेरकने फोडली. आणखीन एक धडकाली सीमारेषेच्या बाहेर षटकार आला आणि कमजोर बॉल चालला फिल्डरच्या हातामध्ये आणि आता तुम्ही पाहताय या बॉलवरती मिळते 1 धाव. विजयासाठी 3 बॉल 1 रनची अजूनही गरज आहे. 1 रन बनवावीच लागेल. बबलू पाटील एकच सांगत असताना संघर्ष करताना कधी घाबरू नका मित्रांनो. संघर्ष करत असताना तुम्ही एकटे लढत असताय आणि लढल्याच्या नंतर ज्या लढाईमध्ये तुमचा विजय होतोय त्या लढाईमध्ये लोक तुम्हाला तुमचे प्रेक्षक आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला खांद्यावरती उचलतात. आणि तोच संघर्ष आज बबलू पाटीलचा मी पाहिला. बबलू पाटील बॅचपास होता. काही मॅचेस तो खेळला नव्हता पण याच त्याला खेळपट्टीनं अर्धशतकी या पारी दिली आहे. आणि आता तुम्ही पाहताय 1 ची गरज. इडफीच्या वरनं उडवलाय आणि पोचला यंगस्टार कोलेगाव संघ या स्पर्धेच्या तुम्ही पाहताय. सुपर मध्ये हार्दिक अभिनंदन टीम बबलू पाटील आणि टीम गोलेगा. टीम निलजेब